नमस्कार शेतकरी मित्रांनो, इंडियन फेमस फार्मर या यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. शेतकरी मित्रांनो, आज आपल्यासोबत आहे जळगाव जिल्ह्यातून पाटील साहेब. पाटील साहेब, सगळ्यात पहिले आपलं पूर्ण नाव, तालुका, जिल्हा सांगा. माझं शुभ नाम शांताराम राजाराम पाटील, हां, गाव शिरसोदे, हां. पारोळा तालुका, जळगाव जिल्हा. बरं. आपलं खूप खूप धन्यवाद सर, की आपण स्वतःवरून कॉल केला माहिती देण्यासाठी. तर आपल्या जिल्ह्यातील सगळ्यात पहिले काय भाव चालू आहे तो सांगा सर सर्व शेतकरी बांधवांना आपल्या, कापूस भाव? आता आता गाव काट्याला भाव चालू आहे 67-68, बरं, बरं. 6,700-800 रुपये चालू आहे सर. बरं, बरं, बरं. आपला महत्त्वाचा मुद्दा हा आहे व्हिडिओ बनवण्याचा, की बोला. शेतीमालाला जास्तीत जास्त भाव येण्यासाठी आपण काय करायला पाहिजे? शेतीमालाला भाव येणं हा विषय गौण आहे सर. बरं. पण शेतकऱ्याचा उत्पन्न वाढलं पाहिजे आणि जे आंतरराष्ट्रीय दर्जाचं बियाणे आहे आता BT हां. 4, 2G, 4G हे जे बियाणे आहेत ना, हे हां, हां. बियाणांची शिफारस झाली पाहिजे. फारच झाली पाहिजे. हो. मग हे मार्केटमध्ये उपलब्ध नाहीये का? नाही ना, नाही ना. आता बघा, आता बोंडाळी पडली तुमची, गुलाबी बोंडाळी पडली. बरं. शेतकऱ्याचं नुकसानच आहे ना. हो, हो. बरोबर. आता जवळजवळ 40% नुकसान त्याच्यातच जातंय आणि अवेळी पाऊस येतोय, बोंड सडतायत. हां, हां, हां. जर मग त्यावेळेस जर 2G, 4G असतं तर मग असं झालं नसतं का? खराब झालं नसतं असं तुमचं नाही. म्हणणं आहे? हो, जे जीन्स बीटीचे जीन्स येतात ना, ते जीन्स कंपन्यावाले पुरेपूर देत नाही. कारण अच्छा. त्यांच्यावर गव्हर्नमेंटचं नियंत्रण नाही आणि गव्हर्नमेंट एकदम बोगस आहे. आपलं गव्हर्नमेंट तरी म्हटलं तरी. बरोबर. हो. कारण घोडे बाजारच एवढा झालाय. मला जरी कोणी लाईव्ह ऐकत असतील, राजकीय लोक जरी ऐकत असतील, तरी मी घाबरणारा माणूस नाही सर. क्या बात है! आपल्या या काय म्हणतात धाडसला आम्ही सलाम करतो. तुम्ही नाही डायरेक्ट बोलताय आणि सगळ्यांना ऐकणारे जेवढे शेतकरी बांधव आहेत त्यांना पण सांगतो, की यांनी एकदम महत्त्वाचा मुद्दा बोललेला आहे या ठिकाणी. अहो आणि शेतकऱ्याला नक्कीच असेच मी तुम्हाला सांगतो, प्रत्येक जण जर असंच बोलला ना व्हिडिओमध्ये तर लवकरच क्रांती घडेल. सगळे हुशार होतील. मी पण 10वी बरेचसे नापास शेतकरी बांधव सर. आहे ना, ते बोलायला घाबरतात व्हिडिओमध्ये. नाही आता सर, तुम्ही कसं स्वतःवरून कॉल केला, स्वतःवरून सांगू लागले सगळ्या गोष्टी. मी 10वी नापास माणूस आहे. मी शून्यमधून ब्रह्म निर्माण केलंय. शेतीत प्रगती पण झाली आहे. वाह! क्या त्या बात है! टायमाला बीटी कॉटन जेव्हा आलं ना, त्या 2 ते 3-4 वर्षापर्यंत मी भरपूर उत्पन्न काढलं. चांगली प्रगती केली सर. बापरे! खरंच हो. सलाम आहे पण तुमच्या या सगळ्या मेहनतीला, गोष्टीला. हो. सर दुसरा प्रश्न माझा हा आहे, बोला की सर. अ, आयात आणि निर्यात याबद्दल तुम्हाला काय म्हणायचं आहे? आयात निर्यात वरती तर बघा ना, एक्सपोर्ट इम्पोर्ट मध्ये आपल्या मालाला ड्युटी जास्त लागते. आता कांद्याचे पण तसंच आहे. कांदा बांगलादेशला गेला असता, संत्रा गेला असता, तर आपल्या मालाला ज्याला एक्सपोर्ट ड्युटी जास्त लागते, त्यांच्या बरोबर. माल आणायला कमी लागते. म्हणजे व्यापाऱ्यांचे सरकार आहे असं म्हणायला काही हरकत नाही, एक माझ्या मते तरी. हां, हां, हां. आलं का लक्षात? बरोबर. हा, व्यापाऱ्यांची युनिटी होऊ शकते, आपली शेतकऱ्याची युनिटी होऊ शकत नाही सर. का नाही होऊ शकत? नाही ना, नाही ना. कारण कसं आहे, ज्याची त्याची आर्थिक परिस्थिती, कोणाचं लग्न, कोणाचं आर्थिक परिस्थिती तसे नसतं. काही आजारपण येतं, निसर्गाची साथ नसते. असं या या नाही गोष्टी तर हां, बरोबर. या सगळ्या गोष्टी आहेत त्याच्यामध्ये. पण मग. जर का ठरवलं तर करू शकतात. बरोबर आहे की नाही? नाही, नाही, नाही सर. नाहीच किती का? शक्य नाहीये. नाही, शक्य नाही सर. मान जरी कापून ठेवून दिली तरी शक्य नाही सर ते. म्हणजे बघा तुम्ही शेत स्वतः शेतकरी असून जर असं म्हणताय तर मग कसं होईल? पण परिस्थिती परिस्थिती तशी आहे ना तुमच्यामध्ये सर. काय म्हटले सर? परिस्थिती तशीच आहे. एकत्र कोणीच जमू शकत नाही सर. कारण स्वतः प्रॉब्लेम आहेत ना, सर्व आर्थिक सर्व. बरोबर. प्रत्येकाचे वेगवेगळे प्रॉब्लेम असतात. हो. आणि जर समजा एकाने पत्ते पाडलं ना, मग त्याला काय, तो महाराज झाला काय म्हणून तो हां, पत्ते हां, हां, पाडेल. हां. आपल्याला काय गरज आहे, त्याचे तो करेल, आपलं आपण करू, असा विषय होतो सर तो.
बरोबर आहे. आपल्याकडं आपल्या देशात ती सवय आहे की कोणी तेंड पुढं चालला की त्याला मागं ओढणे. हो. तो तर काही आणि खेड्या गावात कसं आहे सर, परिस्थिती आहे ना, जो पुढे जात असला ना त्याची प्रगती सहन होत नाही. हां, त्याच जास्त जास्त गोष्टीमुळे आपला देश मागे आहे ना. बाहेरच्या देशामध्ये असं आहे हो. की एखाद्याला एखादी गोष्ट कमी पडती तर तो लगेच त्याचं सोबत जाणार आणि दोघं पुढे जाणार सोबत. हां, युनिटी आहे त्यांच्यात आणि ते युनिटी आहे ती. जमतं सर. आता आमच्या इथले शेतकरी संघटनेचे देवरे साहेब आहेत, काही गावातले थोडेफार सामाजिक कार्यकर्ते आहेत. एक अनिल सोनवणे म्हणून आहे, चांगला अच्छा. माणूस आहे, उत्करू माणूस आहे, डॅशिंग माणूस आहे. तर करता बिचारे ते प्रगती थोडंफार आणि अशी डॅशिंग करता, पण त्यांनाही लोक काही प्रतिसाद देत नाही पाहिजे तसा. हां, तो तर आता वेगळा भाग राहिला समजा राजकारणाचा किंवा नाही, नाही, नाही. सामाजिक भाग राहिला. नाही, पण तो राजकारणी स्टंटच नाही का. आता समजा जर आमच्या तालुक्यात बोगस बियाणं येत असेल अच्छा, अच्छा, किंवा अच्छा. तुम्ही ऑन मागत असतील आणि पावतीवर बिल तुम्ही काय देत असतील, अच्छा. असंही यांना आळा घालण्याची त्यांची प्रवृत्ती आहे. पण अरे वाह! त्यांनाही लोक प्रतिसाद देत नाहीत. मग ते चांगलं काम करताय. मग तेच हो ना, म्हणतोय मग मी. त्यांना पण त्यांना प्रतिसाद द्यायला प्रोत्साहन पाहिजे ना. द्यायला पाहिजे. अशा लोकांना प्रोत्साहन द्यायला पाहिजे. हो. आणि सामाजिक पण कार्यकर्ते आहे ना ते. हो ना आता मग. लोकांना कसं आहे आजकाल डायरेक्ट ते आपले मग असे आता सामाजिक कार्यकर्ते म्हणजे त्यांना कसे दिसायला पाहिजे की जसे गाडगे महाराज होते, मग गजानन महाराज होते. हो. मग आता या लोकांनी काय तसं राहिलं पाहिजे का? म्हणजे एकदम हातात झाडू-बिडू खराटा घेऊन? ना नाही, हे करताय ना, तर मग त्यांना ॲटलीस्ट सपोर्ट करायला पाहिजे. आणि ते पैसे तुमचेच वाचत आहे ना ते. गावातलेच हो, पैसे असं वाचत आहे. जी क्वालिटी पाहिजे ती पाहिजे असं. मग एक अजून अजून काय पाहिजे? आता प्रत्येक समजा असा कोणी मुद्दा उचलत नाही, तर ते करताय, तर ॲटलीस्ट त्यांना सपोर्ट हां, केला असं पाहिजे. तर आणि हां, बोला. त्यांनी सर्व पीक विमा भरला, अमकं-डमकं भरलं, सर्व गोष्टी भरल्या क्लिअर. तरी त्यांना एवढं नुकसान होऊन सुद्धा गव्हर्नमेंटची यंत्रणा जी आहे ना खालची, ती म्हणजे अधिकारी लोकांची एवढी टेंडन्सी बोगस झालेली आहे. तर त्यांना असं वाटतं तर शेतकऱ्याला आपण काही त्यांचा विमा देतोय, गव्हर्नमेंटने दिलेला आहे. त्यांना अधिकाऱ्यांना असं वाटतं तर आपण घरून देतोय आपला पगार म्हणून असं वाटतंय. हां, 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 हां. त्याच्यामुळे शेतकरी लाचार आहे बिचारा. काही करू शकत नाही तो. बरोबर. आणि हे बियाणाचे पण गव्हर्नमेंटचं काम आहे ना मग. आंतरराष्ट्रीय आता ब्राझील, ऑस्ट्रेलिया, पाकिस्तान यांच्यात एकरी किती क्विंटल कापूस पिकतो. आपल्याकडे पण तशी बियाणे पाहिजे. पाहिजे, हॅलो. पण मग आता असलं तरी तर तुम्ही जसं म्हणताय, की ते आमच्यापर्यंत पोहोचले नाही, पोहोचत नाही. नाही, नाही पोहोचलेच नाही आणि कंपन्या आणि गव्हर्नमेंटचं साठगाठ असतं ना हो. जाऊ द्या तिकडे काय करता आता. नाही, तुम्ही हो. सांगितलं, तुम्ही तुमच्या मनातलं सगळं म्हणजे ज्या भावना आहेत त्या व्यक्त करताय आणि प्रत्येकाने ते व्यक्त करायला पाहिजे. कुठं ना कुठं काही ना काहीतरी बदल होत असतो. कारण सर की मी एकटा माणूस क्रांती घडवत असतो, तेव्हा सगळीकडे क्रांती घडते. सर मी आज एवढा शेतकरी असून सुद्धा मी कर्जबाजारी सर. काय करता? नाही, बरोबर आहे. आजकाल तर म्हणजे निसर्ग साथ नाही सगळेच देत. कर्जबाजारी झालेले आहेत. कारण की महागाईच तेवढी वाढलेली आहे. प्रत्येकाच्या हो. अंगावर कर्ज आहे. असा कोणीच नाहीये. शहरातले असो, गावातले असो, प्रत्येकजण. फक्त एवढं आहे की शेतकऱ्याला जास्त मेहनत आहे, जास्त तो कर्जबाजारी असतो. कारण की शेतीमालाला पाहिजे तेवढा भाव भेटत नाही. हम्म. शहरामध्ये तेच. फक्त एवढं फरक आहे की तो प्रत्येक महिन्याला त्याचे पैसे येत असतात. हो. हां, असं भरपूर काय करता सर आता काय? याच्यामध्ये तसं बघायला गेलं तर खूप साऱ्या गोष्टी, सामाजिक गोष्टी. हो पण ना. आपली जी समजा जीवनशैली आहे ती आपण तर काही बदलू शकत नाही. हो म्हणजे की ना. जसं मी आता दिवसातून समजा आपण 2 टाईम जेवतो, तर ते आपण हम्म. थांबवता येत नाही आपल्याला त्या गोष्टी. नाही ना, नाही. त्या गोष्टी कोण थांबवू शकत नाही सर. हां, तर तो वेगळा खर्च, बाहेरचा वेगळा खर्च, शिक्षणाचा, लग्नांचा, सगळ्या गोष्टी याच्यामध्ये येतात. मग इथं फक्त एकच करायला पाहिजे, की गव्हर्नमेंटनी आयात हम्म. थांबवली पाहिजे. बाकी काहीच करायला नाही बस, पाहिजे. बस, बस, बस. आयात आणि हे जे शेतकऱ्याला कोणाकडेच हात पसरवायची गरज नाही सर. परिस्थिती जर त्याला योग्य फवारणीची औषधे क्वांटिटी त्याच्यातली जी पाहिजे ती पाहिजे. त्याला काही गोष्टी डायरेक्शन गव्हर्नमेंटने या टायमाला हेच औषधी फवारायला पाहिजे. रिझल्ट का भेटत नाही हे गव्हर्नमेंटचे नियंत्रण पाहिजे. बरोबर, बरोबर. असं माझ्या तर रोज गव्हर्नमेंटवरच आहे सर. बरोबर आहे ना. आता खताच्या किमती किती वाढल्या.
10 वर्षापूर्वी 5 वर्षापूर्वी किती खताच्या किमती होत्या. त्या हिशोबाने तुम्ही शेतकऱ्याच्या मालाला भाव काय देताय, काय परवडणार आहे शेतकऱ्याला? बरोबर आहे ना. उत्पन्न एकतर कमी येतंय, अवकाळी पाऊस सगळ्या गोष्टी आहे. आणि हो. बाकी कीटकनाशक त्यांचे बाकी सगळ्यांचे खर्च वाढले, पण मग मालाला भाव तेवढाच. असं अहो आता एका बाटलीवर एका अर्ध्या लिटरच्या बाटलीवर किंमत राहते काय, दुकानदार देतो काय? मग गव्हर्नमेंटनी या गोष्टी ह्या आळा घालायला एवढा पाहिजे या एवढा गोष्टी. जीएसटी एवढं तुला याच्याशिवाय एमआरपी टाकता येणार नाही. बरोबर. ह्या जरी गोष्टी केल्या ना सर, आणि क्वांटिटी बघून ते क्वालिटी चेक करून जर या किमती फिक्स केल्या ना, तर शेतकऱ्याची लूट नाही होणार सर. बरोबर, बरोबर. खरं आहे. या हम्म. गोष्टी बरोबर आहे. आणि खरंच तुम्ही जे सांगतायत डायरेक्टली, तर याच्यापासून नक्कीच बदल होतील आणि जे शेतकरी बांधव आहेत ते हुशार होतील, की पण जाताना तुम्ही चेक करत नाही का? बघत नाही का तुम्ही? काय बघायचं सर बोला. नाही, पण जर तुम्हाला एखाद्या ठिकाणी चूक दिसतीये, चूक दिसत असून जर तुम्ही बोलत नाही तर मग अहो मग बोलल्याने मग आमचा माल आहे, राहू द्या, तुम्हाला दुसरीकडे कुठे भेटत असेल तर बघा. आणि त्यांचा कॉन्टॅक्ट कसा राहतो, त्यांचा एकच मेसेज सर्व ग्रुपवर फिरला म्हणजे असं असं माणूस असं असं झालं त्यांचा विषय. आणि अच्छा, तालुक्याभरातल्या सर्वच दुकानदार ओळखता आमच्या गावाच्या शेतकरी बाबा हा आवाज उठवणाराच आहे, अच्छा, अच्छा. असा विषय होऊन जातो ना मग. हां, मग त्या आणि त्या आपल्याला जे जे लागणार असतं ते दुसरा दुकानदार पण देत नाही, त्याच्यापेक्षा हलक्या क्वालिटीचे देतो. हे आमच्याकडे आहे शिल्लक, या भावाने आहे, पटत असेल तर घ्या. विषय असा होऊन जातो ना सर, मग आपण हातबल होऊन जातो सर. जेवढे पण कृषी क्षेत्रातील दुकानदार असतील, हम्म. त्यांनी हा व्हिडिओ जर ऐकत असतील, तर कृपया त्यांना विनंती आहे हात जोडून, की शेतकऱ्याची लूट करू नका. तुमच्या ज्या गोष्टी आहे, त्याच्यामध्ये प्रत्येकजण नफा बघत असतो. पण त्याच्यामध्ये तुम्हाला जेवढा नफा पाहिजे तेवढाच मिळवा आणि बाकीचा योग्य दरामध्ये शेतकऱ्याला तो माल देत जा. हात जोडून विनंती आहे. आमची पण विनंती आहे सर, त्यांनी जर ऐकलं. आणि आवश्यक जीवन जगायला लागतं किती हो, 2 वेळेचं सुखरूप भेटायला पाहिजे. आणि सगळ्यात भेटलं नाही शिक्षण वगैरे मला एक गोष्ट कोणती वाईट वाटते जास्त माहिती का? बोला सर. की शेतकऱ्याला मेहनत जास्त आहे हो. काय करता सर मग आता मेहनत मेहनत खूप त्याच्यात. जास्त आहे आणि फक्त तो स्वतःच मेहनत नाही करत एकटा, तर त्याचं संपूर्ण कुटुंब असतं. काय त्या करता सर गोष्टीचं मग मला आता. खंत वाटतं आणि त्याच्यामुळे मी शेतीच मुद्दा उचललेला आहे, की हो का. शेतीच. आणि याच्यामध्ये मला अजून आता तर फक्त आपली कॉलिंग चालू आहे. याच्यामध्ये मला अजून थोडा पुढे बदल करायचा आहे. ते माझं करा सर. चालू आहे. ते झालं का मग मी ते चालूच करणार आहे. अजून एक मला 8-15 दिवस लागतील. हो का सर. हां, तो प्रोग्राम जरा मोठा राहील. असू द्या ना सर. ज्याच्यातून सगळ्यांचे डोळे उघडतील असं. आणि लाईव्ह शेतकऱ्याला त्याचा ठेवा. फायदा होईल. लाईव्ह ठेवा वाटलं सर. लाईव्ह पण ठेवणार आहे आपण ते. पण हो सर. त्याच्या अगोदर थोडंसं पहिले सुरुवातीला नवीन आपल्याला रेकॉर्डच करावं लागेल. चालेल सर. हां, लाईव्ह तर येऊ आपण. आणि हो. सगळ्या शेतकरी बांधवांच्या कृपेने जमलंच तर आपण टीव्हीवर पण जाऊ. जर लाईव्हच म्हणताय तुम्ही तर. हो चालेल सर. ते तर मग एकदम हे हळू-हळू तो कसं आहे प्रत्येक सगळ्या गोष्टी एका दिवसात होत नाही. पण नाही होत. एक दिवशी नक्की होतात. हो सर. या मताने चालणारा मी माणूस आहे. हो कसं आहे, हळूहळू मुंगीच्या स्वरूपाने चालायचं. मुंगी जशी वारूळ बांधू शकते तसं बांधू शकतो, करू शकतो सर आपण. हो, तेच ना. ते ध्येय ठेवावं लागतं. हां, ध्येय उद्दिष्ट. ठेवावं. हो. चालेल सर, तुम्हाला अजून काही मुद्दे मांडायचे असतील तुम्ही मांडू शकता. हो चालेल सर, ठीक आहे. मला पण थोडं शेतात जावं लागणार आहे सर. नक्कीच ना. हे बघा आत्ताच मी म्हटलं ना शेतकऱ्याला हा. मेहनत लई आहे. काय करता चालू सर आता. कॉलमध्येच तुम्ही बोलताय की मला जायचंय म्हणजे विचार हो करा ना. की बाकी इथं गावात उत्तर बाकीच्यांसारखा फार. वेळ तुम्हाला मिळत नाही. काय करता सर. चालतंय अ, आता. काय चालेल करता. सर, तुम्ही तुमचा अमूल्य वेळ दिला आणि तुम्ही तुमच्या मनातल्या भावना ज्या आहेत त्या व्यक्त केल्या. हो. त्याच्याबद्दल मी तुमचा खूप आभारी आहे. हो सर. आणि आपलं इंडियन फेमस फार्मर या युट्यूब चॅनलकडून तुमचं अगदी मनापासून स्वागत. खूप खूप चालेल सर. धन्यवाद सर. भेटूया लवकरच सर पुढच्या व्हिडिओमध्ये. हो सर. तोपर्यंत धन्यवाद. राम राम. राम राम.